अपक्ष आणि छोटे पक्ष 14 ठिकाणी आघाडीवर आहेत. भवितव्य ठरवणार आहेत सरकारचं. 288 जागांचे कल ही 24 तासाच्या हाती आलेले आहेत. महासंग्रामातली मोठी बातमी, 288 जागांचे कल ही 24 तासवर आले आणि हे कल आपण पाहतोय. महायुती 147 जागा, मविया 127, अपक्ष आणि छोटे पक्ष 14 ठिकाणी आघाडीवर आहेत. निश्चितच महाराष्ट्राची सत्ता कोणाकडे जाणार, संपूर्ण महाराष्ट्रातल्या जनतेला याची प्रतीक्षा आहे. गुहागरमधून मोठी बातमी, 6610 मतांचा लीड आहे भास्कर जाधव यांच्याकडे. गुहागरमधल्या या लढतीकडे सगळ्यांचं लक्ष आहे. तिसऱ्या फेरीमध्ये 6610, तिसरी फेरी आता सुरू झालेली आहे आणि तिसऱ्या फेरीमधले कल आता पुढे येत आहेत. भास्कर जाधव यांच्याकडे सध्या मोठी आघाडी दिसतीये. 6610 ची ही आघाडी आहे. त्यामुळे निश्चितच पुढचं भवितव्य आता काय असणार याकडे लक्ष आहे. काही ठिकाणी दुसऱ्या फेरी अखेर सुरू आहेत, काही ठिकाणी तिसऱ्या फेरी सुरू आहेत आणि प्रत्येक ठिकाणची अपडेट, महत्त्वाची बातमी झी 24 तासच्या या महासंग्रामामध्ये आपण पाहतोय. गुहागरमधून ही अपडेट भास्कर जाधव यांच्या संदर्भातली एकदा ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया. महायुती 147 जागांवर त्यांचं पॅराशूट आहे. सध्या मवियाकडे 127 जागा आहेत. लीड आहे हा सध्याचा कल आहे. सध्याचे 14 ठिकाणी इतर आणि अपक्ष आहेत. यावेळेच्या राजकीय वर्तुळामध्ये अपक्षांचा मोठा बोलबाला दिसतोय आणि सध्या 14 ठिकाणी लीडवर. एकदा पहा स्क्रीनवर, एका नजरेमध्ये आपल्याला आकडेवारी पाहता येते. 288 जागांपैकी महायुती 147, मविया 127 आणि इतरांकडे आहेत 14 जागा. महाराष्ट्राचं राजकीय भवितव्य काय आहे ठरवणारा आजचा दिवस आणि मोठी बातमी वसईमधून हितेंद्र ठाकूर आघाडीवर आहेत. तिसऱ्या फेरीमध्ये हितेंद्र ठाकूर 258 मतांनी केवळ आघाडीवर आहेत. अत्यंत अटीतटीच्या या लढती सुरू आहेत. तिसऱ्या फेरी अखेर ठाकूर आघाडीवर असताना पाहायला मिळते. मुलुंडमधून मिहीर कोटेच्या आघाडीवर आहेत. मुलुंडमधून महत्त्वाची बातमी, मुंबईतले काही कल आपण पाहतोय. 11,000चा लीड सध्या कोटेच्यांकडे आहे. हा लीड जेवढा अधिक तेवढा विरोधकांना धडकी भरणार आहे. तिसऱ्या फेरीमध्ये 11,150 मतांची आघाडी मिहीर कोटेचा यांच्याकडे आहे. आणि आपण जाऊया पुढच्या कलांसाठी श्वेताकडे. अगदी आपण पाहतोय अगदी धाकधूक वाढलेली आहे, कारण अगदी मतांचा फरक आहे तो फार कमी आहे. तिसऱ्या फेरीमधले आपण काही कल पाहतोय. काही ठिकाणी दुसरी फेरी सुरू आहे, काही ठिकाणी तिसरी फेरी सुरू आहे. तर दुसऱ्या फेरीमध्ये बाळासाहेब थोरात पिछाडीवर गेलेले आहेत. 4000 मतांनी बाळासाहेब हे पिछाडीवर आहेत. आताची महत्वाची बातमी आपण पाहतोय. कर्जत जामखेडमधून महत्वाची बातमी आहे. रोहित पवार पिछाडीवर गेलेले आहेत. कर्जत जामखेडमध्ये गेल्या वेळेला त्यांनी विजय मिळवलेला होता आणि आता राम शिंदे यांनी 634 मतांची आघाडी घेतलेली आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार रोहित पवार पिछाडीवर गेलेले आहेत. कर्जत जामखेडमध्ये रोहित पवार हे पिछाडीवर गेलेले आहेत. खरं तर बारामतीला लागून हा मतदारसंघ आहे. पवारांचा चांगला यावर होल्ड आहे. मात्र सध्या आपण पाहतोय या मतदारसंघात रोहित पवार पिछाडीवर गेलेत, तर तिथे राम शिंदे यांनी आघाडी घेतलेली आहे. तर ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण आकडेवारी पाहणार आहोत. ग्राफिक्समध्ये आपण पहिल्यांदा पाहतोय महायुती 147 जागांवर आघाडीवर आहे. महाविकास आघाडी 127 जागांवर आघाडीवर आहे. तर इतर अपक्ष आणि छोटे पक्ष 14 जागांवर आघाडीवर आहे. महायुती 147, महाविकास आघाडी 127 आणि इतर अपक्ष आणि छोटे पक्ष मिळून 14 जागांवर त्यांनी आघाडी घेतलेली आहे. काही ठिकाणी काटेकी टक्कर पाहायला मिळते. अगदी अटीतटीचा सामना आहे. कळमनुरीमध्ये संतोष बांगर आघाडीवर आहेत. कळमनुरीमध्ये आपण पाहतोय तिसऱ्या फेरी अखेर 5580 मतांनी त्यांनी आघाडी घेतलेली आहे. संतोष बांगर आघाडीवर आहेत. तिसऱ्या फेरी अखेर 5580 मतांनी त्यांनी आघाडी घेतलेली आहे. शिवसेनेच्या फुटीनंतर त्यांनी शिंदेच्या शिवसेनेमध्ये शिंदेना साथ दिलेली होती. कसबा मतदारसंघामध्ये काय घडलेलं आहे, तर कसबा मतदारसंघात हेमंत रासने यांनी आघाडी घेतलेली आहे. तिसऱ्या फेरी अखेर 5443 मतांची त्यांनी आघाडी घेतली आहे. कसब्यामध्ये आपण पाहतोय गेल्या वेळेला जेव्हा पोटनिवडणूक झाली होती त्यावेळेला तिथे काँग्रेसचे धंगेकर हे विजयी झाले होते. मात्र आता ते पिछाडीवर पडलेले आहेत आणि हेमंत रासने हे आघाडीवर आहेत. वांद्रे पूर्व मधून वरुण देसाई यांनी आघाडी घेतलेली आहे. 662 मतांनी त्यांनी आघाडी घेतलेली आहे. वांद्रे पूर्व मधील आपण ही अपडेट पाहतोय. वरुण सरदेसाई आघाडीवर आहेत. पहिल्यांदाच ते निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले आहेत. 288 जागांचे कल झी 24 तासच्या हाती आलेले आहेत. 152 जागी महायुती, 120 जागांवर महाविकास आघाडी सध्या आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय. आपण जाणार आहोत माझे सहकारी संदीपकडे. संदीप,
अजित पवार यांनी तब्बल 11,000 मतांनी आघाडी घेतल्याचं पाहायला मिळतंय. बारामतीतली ही आताच्या घडीची सगळ्यात मोठी बातमी आपण बघतोय. अजित पवार 11,000 मतांनी आघाडीवर आहेत, तर दुसरीकडे कल सुद्धा बदलताना दिसत आहेत. आपण बघितलं महायुती 140 वरून 152 ठिकाणी आघाडीवर पोहोचली आहे, तर महाविकास आघाडी ही 130-35 वरून 120 वर आघाडीवर येताना पाहायला मिळते. बारामतीतला हा महत्वाचा कल आपण बघतोय. बारामतीमध्ये अजित पवार हे 11,000 मतांनी आघाडीवर असल्याचं पाहायला मिळत आहे. मोठी आघाडी अजित पवार यांनी आपल्याला या ठिकाणी घेतल्याचं पाहायला मिळतंय. कर्जत जामखेड मधून रोहित पवार पिछाडीवर आहेत. राम शिंदेंनी आघाडी घेतल्याचं पाहायला मिळतंय. दुसऱ्या फेरीमध्येच राम शिंदे आघाडीवर घेतले. आघाडी कमी आहे, 634 मतांची आघाडी असली तरी राम शिंदे आघाडीवर आहेत. रोहित पवार हे कर्जत जामखेडचे विद्यमान आमदार आहेत, मात्र ते पिछाडीवर जाताना पाहायला मिळत आहेत. जळगाव ग्रामीण मधून गुलाबराव पाटील हे आघाडीवर आहेत. तब्बल 13,000 मतांची आघाडी गुलाबराव पाटील यांनी घेतलेली आहे. तर नाला सोपाऱ्यातून क्षितिज ठाकूर पिछाडीवर, बहुजन विकास आघाडीचे नेते क्षितिज ठाकूर पिछाडीवर आहेत. राजन नाईक हे आघाडीवर असल्याचं पाहायला मिळत आहे. 500 मतांची आघाडी ही राजन नाईक यांनी घेतलेली आहे. क्षितिज ठाकूर यांना 8,000च्या वर मतं मिळालेली आहेत आणि त्या ठिकाणी क्षितिज ठाकूर काहीसे पिछाडीवर आहेत. गुलाबराव पाटील आघाडीवर आहेत. दिग्रज मधून आपण बघतोय संजय राठोड काही वेळापूर्वी पिछाडीवर होते, ते आघाडीवर गेल्याचं पाहायला मिळतं. ऐरोलीतून पहिल्या फेरीपासून गणेश नाईक हे आघाडीवर आहेत. राधाकृष्ण विखे पाटील हे शिर्डीतून पहिल्या फेरीपासूनच आघाडीवर असल्याचं पाहायला मिळत आहे. तर आघाड्या पिछाडी ज्या आहेत त्या बदलताना सुद्धा दिसत आहेत आणि त्यामुळे ही निवडणूक किती चुरशीची आहे हे आपल्याला याचा अंदाज येऊ शकेल. या सगळ्यामध्ये ग्राफिकच्या माध्यमातून नजर टाकूया. महायुती 152, कल बदलताना दिसत आहेत. महाविकास आघाडी 120 जागांवर आघाडीवर आहे. इतर पक्ष 16 जागांवर आघाडीवर असल्याचं पाहायला मिळत आहे. महायुतीच्या कलांमध्ये, महाविकास आघाडीच्या कलांमध्ये बदल होताना दिसतोय. महायुतीचे कल आघाडी जी आहे मतदारसंघांमध्ये ती वाढताना दिसते आहे. भाजप 90, त्याचबरोबर शिवसेना 39 ठिकाणी आघाडी घेताना आपल्याला पाहायला मिळते. महाविकास आघाडी 120 जागांवर आघाडी, तर मनसे 1, वंचित 2, इतर पक्ष 13 ठिकाणी. परळीमध्ये चौथ्या फेरी अखेर धनंजय मुंडे आघाडीवर आहे. धनंजय मुंडेंची आघाडी वाढते आहे. 15,992 मतांची आघाडी आपल्याला पाहायला मिळते. परळीमध्ये चौथ्या फेरीमध्ये, पहिल्या फेरीपासूनच धनंजय मुंडे परळीमध्ये आघाडीवर असल्याला पाहायला मिळते आणि आघाडी आता त्यांची पोहोचलेली आहे 15,000च्या वर. राजेसाहेब देशमुख शरद पवार गटाचे उमेदवार आहेत, ते पिछाडीवर पडताना पाहायला मिळत आहेत. 288 मतदारसंघांचा जर आपण आढावा घेतला तर भाजप 85, शिवसेना शिंदे गट 38, राष्ट्रवादी अजित पवार गट 23 जागांवर आघाडीवर पाहायला मिळतोय. तर दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस 58, शरद पवार गट 35, तर शिवसेना ठाकरे गट हा 40 जागांवर आघाडीवर पाहायला मिळत आहे. काँग्रेसच्या दिग्गजांना पहिल्या काही कलांमध्ये धक्का बसताना पाहायला मिळतोय. लातूरमध्ये अमित देशमुख मोठ्या फरकानं पिछाडीवर आहेत. बाळासाहेब थोरात सुद्धा आता झालेल्या फेऱ्यांमध्ये पिछाडीवर असल्याचं पाहायला मिळत आहे. धीरज देशमुख लातूर ग्रामीण मध्ये पिछाडीवर असल्याचं पाहायला मिळत आहे. या पहिल्या कलांमध्ये काँग्रेसचे अनेक दिग्गज आहेत, ते पिछाडीवर जाताना पाहायला मिळत आहे. त्यामुळे काँग्रेससाठी कुठेतरी हा मोठा धक्का आहे. लातूर हा देशमुख कुटुंबियांचा गड मानला जातोय, मात्र तिथून दोन्ही बंधू देशमुखांचे पिछाडीवर असताना पाहायला मिळत आहेत. धीरज देशमुख लातूर ग्रामीण मधून पिछाडीवर आहेत, तर अमित देशमुख लातूर शहर मधून पिछाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय. तर संगमनेर जो बाळासाहेब थोरातांचा बालेकिल्ला आहे, या बाळासाहेब थोरातांच्या बालेकिल्ल्यामध्येच बाळासाहेब थोरात हे पिछाडीवर जाताना आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे कुठेतरी हा काँग्रेसच्या नेत्यांसाठी धक्का मानला जातोय आणि त्यामुळे काँग्रेसचे पहिले कल जे आहेत काँग्रेसच्या दिग्गजांसाठी थोडेसे निराशाजनक आहेत. कलांमध्ये बदल होऊ शकतो. पहिल्या काही फेऱ्यांमधले हे कल आपल्याला पाहायला मिळतात. थेट जाऊयात न्यूजरूम मध्ये. आपल्या सहकारी श्वेता भालेकर आपल्या सोबत आहेत. श्वेता, अगदी संदीप, आपण पाहतोय आताचा महत्त्वाची जी अपडेट समोर आलेली आहे त्यानुसार काँग्रेसच्या दिग्गजांना मोठा धक्का बसलेला आहे. खरं तर लोकसभेमध्ये काँग्रेसला, महाविकास आघाडीला खूप चांगलं यश मिळालेलं होतं, मात्र विधानसभा निवडणुकीमध्ये समीकरणं बदललेली आहेत. संगमनेरमधून बाळासाहेब थोरात पिछाडीवर गेलेले आहेत, तर तिवसामधून यशोमती ठाकूर सुद्धा पिछाडीवर आहेत. आताची महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय, काँग्रेसचे जे दिग्गज नेते आहेत त्यांना विधानसभा निवडणुकीमध्ये या आताच्या कलानुसार मोठा धक्का पाहायला मिळतोय. एक महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे. औरंगाबाद पूर्वमध्ये इम्तियाज जलील हे सध्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले आहेत. भाजपचे अतुल सावे हे पिछाडीवर गेलेले आहेत आणि इम्तियाज जलील आघाडीवर गेलेले आहेत. आताची महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय, भाजपचे अतुल सावे पिछाडीवर आहेत आणि त्या ठिकाणी जलील यांनी आघाडी घेतलेली आहे. औरंगाबाद पूर्व मधली ही महत्त्वाची माहिती अपडेट आपण पाहतोय. आणखी अपडेट जाण्यासाठी आपण जाणार आहोत अनुपमा यांच्याकडे. अनुपमा,
आणि या क्षणाची मोठी बातमी आपण पाहतोय महासंग्राममध्ये पुण्यामधून 8 पैकी 4 मतदारसंघात भाजप आघाडीवर आहे. कोथरूड, पर्वती, शिवाजीनगर कसब्यामध्ये भाजपची आघाडी दिसतेय. पुणे कॅन्टोन्मेंटमध्ये काँग्रेसचे रमेश बागवे आघाडीवर आहेत. खडकवासल्यामध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे सचिन दोडके आघाडीवर आहेत. पुण्यामधल्या 8 जागांपैकी 4 मतदारसंघात भाजप आघाडीवर आहे. महत्त्वाची आणि मोठी बातमी, कोथरूड, पर्वती, शिवाजीनगर कसब्यामध्ये भाजपची आघाडी आहे. पुणे कॅन्टोन्मेंटमध्ये काँग्रेसची आघाडी आहे. रमेश बागवे त्या ठिकाणी आघाडीवर आहेत. खडकवासल्यामध्ये सचिन दोडके राष्ट्रवादी एसपीचे उमेदवार आहेत. पुण्यामधून महत्त्वाची बातमी आपण पाहतोय. तर पुणे जिल्ह्यातून आणखी एक मोठी बातमी पाहूया. हडपसरमधून चेतन तुपे सध्या आघाडीवर आहेत. हडपसरमधून चेतन तुपे यांची आघाडी दिसतेय. पुण्यामध्ये काही महत्त्वाचे कल आपण पाहतोय. दुसऱ्या तिसऱ्या फेऱ्या आता सुरू झालेल्या आहेत आणि या कलांमध्ये ज्यांच्याकडे आघाडी जास्त तेवढीच विरोधकांमध्ये धाकधूक मोठी. महासंग्रामातल्या सगळ्यात मोठे अपडेट, जयंत पाटील सध्या आघाडीवर आहेत. जयंत पाटील यांच्या लढतीकडे सगळ्यांचं लक्ष आहे. गेल्या 2 दिवसांमध्ये जयंत पाटील यांचं नाव वेगवेगळ्या प्रकारे चर्चेत आहे. भावी मुख्यमंत्री अशी सुद्धा चर्चा सुरू होती. जयंत पाटील सध्या आघाडीवर आहेत. जतमधून गोपीचंद पडळकर सध्या आघाडीवर. गोपीचंद पडळकर तिसऱ्या फेरी अखेर 1453 मतांनी आघाडी आहे. 1000च्या पुढे पडळकरांकडे ही आघाडी दिसतेय. जत मधला हा कल, तिसरी फेरी सुरू आहे जतमध्ये आणि 1453 मतांची ही आघाडी दिसतेय. साताऱ्यामधून शिवेंद्रराजे भोसले आता आघाडीवर आहेत. साताऱ्यातून मोठी बातमी, 6वी फेरी सुरू आहे आणि शिवेंद्रराजे भोसले हे आघाडीवर दिसतात. 28,062 मतांची आघाडी शिवेंद्रराजेंकडे. 6व्या फेरीमध्ये शिवेंद्रराजे भोसले यांच्याकडे मोठी आघाडी दिसतेय. मोठं मताधिक्य सध्या कलांमध्ये दिसतंय. शिवेंद्रराजे भोसले आघाडीवर आहेत. 6व्या फेरीमध्ये शिवेंद्रराजे भोसलेंची ही आघाडी दिसून येते. मोठा फरक आहे. 28,062 मतांची ही आघाडी आहे. आणि एकनाथ शिंदे कोपरी 5 पाकाडीतून तिसरी फेरी सुरू आहे. तिसऱ्या फेरीच्या अखेरीस 14,180 मतांची आघाडी आहे एकनाथ शिंदे यांच्याकडे. राज्याचं भवितव्य काय हे आजचा दिवस ठरवणार आहे. राजकीय घडामोडी मोठ्या प्रमाणामध्ये आपण पाहतोय. कोपरी 5 पाकाडीतून एकनाथ शिंदे सध्या आघाडीवर आहे. संपूर्ण महाराष्ट्रातल्या जनतेचं लक्ष हे आजच्या दिवसाकडे आहे. राज्याचं राजकीय भवितव्य हे कोणाकडे जाणार याकडे लक्ष आहे. सत्तेची सूत्र नेमके कोणाकडे. तिसऱ्या फेरी अखेर 14,180 मतांची आघाडी. कोपरी 5 पाकाडी एकनाथ शिंदे सध्या आघाडीवर आहेत. दिघे त्यांच्या विरोधामध्ये आहेत आणि निश्चितच त्यांच्या लढतीकडे लक्ष आहे. दीपक केसरकर 4,884 मतांनी आघाडीवर. सावंतवाडीमधून दीपक केसरकर सध्या आघाडीवर आहेत. कोकणातल्या लढतींकडे लक्ष. 3 महत्त्वाच्या मतदारसंघामध्ये सावंतवाडीमधून दीपक केसरकर सध्या आघाडीवर आहेत. शिंदे गटाचे दीपक केसरकर 4,884 मतांनी आघाडीवर आहेत. पुण्यामध्ये 8 पैकी 4 मतदारसंघात भाजप आघाडीवर आहे. कोथरूड, पर्वती, शिवाजीनगर आणि कसब्यामध्ये सुद्धा आता भाजपची आघाडी दिसते. काही वेळापूर्वी धंगेकर या ठिकाणी आघाडीवर दिसत होते. एकदा चित्र पहा. महाराष्ट्राच्या राजकीय पटलावरचं सध्याचं हे महत्त्वाचं चित्र आपण पाहतोय. 288 मतदारसंघातले कल हाती आलेत. आता तिसऱ्या फेऱ्या सुद्धा काही ठिकाणी सुरू झालेल्या आहेत. इतर पक्ष 16 ठिकाणी आघाडीवर आहेत. भवितव्य ठरवणार आहेत इतर पक्ष आणि अपक्ष. महायुतीकडे सध्या 152 जागांवर कल अधिक आहेत. मवियाकडे 120 जागा, इतरांकडे 16. सध्याचे कल एका नजरेमध्ये आपण पाहू शकतोय. मविया 120, महायुती 152 आणि इतरांकडे 16. सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी घडामोड, 288 मतदारसंघामध्ये आज काय होणार याकडे संपूर्ण राज्यातल्या जनतेचं लक्ष. आणखी अपडेटसाठी जातोय संदीपकडे. अगदी मुलुंड मधला महत्वाचा मतदारसंघ मिहीर कोटेचांचा मुलुंड मतदारसंघ मुंबईतला एक महत्वाचा मतदारसंघ आहे. मिहीर कोटेचा हे आघाडीवर असल्याचं पाहायला मिळत आहे. तिसऱ्या फेरीमध्ये 11,150 मतांनी मिहीर कोटेचा यांनी आघाडी घेतलेली आहे आणि त्यामुळे कुठेतरी मिहीर कोटेचा हे प्रत्येक फेरीमध्ये आघाडी आपली कायम राखताना पाहायला मिळत आहेत. दौंडमध्ये भाजपचे विद्यमान राहुल कुल आघाडीवर आहेत. राहुल कुल 1,099 मतांनी आघाडीवर असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे राहुल कुल हे आघाडी प्रत्येक फेरीगणी राखताना आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यामुळे त्या लढतीकडे सुद्धा सगळ्यांचं लक्ष असणार आहे. परळीतून धनंजय मुंडे हे आघाडीवर आहेत. धनंजय मुंडे 9,116 मतांनी धनंजय मुंडे आघाडीवर असल्याचं पाहायला मिळत आहे. पहिल्या फेरीपासून धनंजय मुंडे यांनी आघाडी कायम राखल्याचं सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहे. महायुती आता 160 ठिकाणी आघाडीवर जाताना पाहायला मिळते. कलांमधला बदल जर आपण बघितला तर मोठ्या प्रमाणावर
कल वाढताना बघायला मिळत आहेत. महायुतीचे जी आघाडी आहे ती वाढताना मिळते. महाविकास आघाडी आता 100 जागांवर आघाडीवर येताना पाहायला मिळते. थेट जाऊयात न्यूजरूम मध्ये. श्वेता भालेकर आपल्या सोबत आहेत काही महत्वाच्या बातम्यांसह. अगदी संदीप, आणि आता जे कल हाती येतात त्यामध्ये मोठा उलटफेर आपल्याला पाहायला मिळतोय. मतमोजणीमध्ये मोठे उलटफेर झालेले आहेत. काय महत्त्वाचे अपडेट्स आपण झी 24 तासावर पाहतो. 160 जागी महायुती, 100 जागी महाविकास आघाडी आणि अपक्ष आणि छोटे पक्ष 18 ठिकाणी आघाडीवर आहे. निकालामध्ये महायुतीनं मोठी मुसंडी मारलेली आहे. आताची महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय. मतमोजणीमध्ये मोठे उलटफेर पाहायला मिळत आहेत. महायुतीनं मुसंडी मारलेली आहे. 160 जागांवर महायुती, 100 जागांवर महाविकास आघाडी, अपक्ष आणि छोटे पक्ष 18 ठिकाणी आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय. ठिकाणांमध्ये महायुतीनं मुसंडी मारलेली आहे. खरं तर गेल्या काही दिवसांमध्ये जो प्रचार झाला त्यामध्ये लाडकी बहीण असेल अनेक महत्त्वाचे मुद्दे आहेत ते घेऊन महायुती प्रचारामध्ये उतरलेली होती आणि 160 जागी आता महायुती सध्या आपल्याला आघाडीवर पाहायला मिळते. अपक्ष आणि छोटे पक्ष यांची सुद्धा कामगिरी चांगली पाहायला मिळते आणि महाविकास आघाडीनं 100 जागांवर सध्या आघाडी घेतलेली आहे. मतमोजणी होत आहेत. महत्वाचे कल जे आहे ते आपण पाहतो. 160 जागांवर महायुती, 100 जागांवर महाविकास आघाडी आघाडीवर आहे. अपक्ष आणि छोटे पक्ष 18 ठिकाणी आघाडीवर आहेत. आणखी एक महत्वाची बातमी, मनसेचे अनेक महत्वाचे उमेदवार आपल्याला पिछाडीवर पाहायला मिळत आहेत. मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील पिछाडीवर गेलेले आहेत. अमित ठाकरे सुद्धा माहीमधून पिछाडीवर गेलेले आहेत. शिवडीमध्ये बाळा नांदगावकर सुद्धा पिछाडीवर गेलेले आहेत. मनसेनं विधानसभेमध्ये एकला चलोरीची भूमिका घेतलेली होती आणि त्यानुसार 128 जागी त्यांनी उमेदवार दिलेले होते. मात्र जे महत्वाचे मनसेचे उमेदवार आहेत ते पिछाडीवर पाहायला मिळत आहेत. मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील पिछाडीवर पाहायला मिळत आहेत. अमित ठाकरे पहिल्यांदाच निवडणूक लढवत आहेत ते सुद्धा पिछाडीवर आहेत आणि शिवडीमध्ये बाळा नांदगावकर यांची ताकद असताना सुद्धा ते आपल्याला इथे पिछाडीवर पाहायला मिळत आहेत. मनसेचे अनेक महत्वाचे उमेदवार आहेत त्यापैकी आपण पाहतोय एकमेव आमदार राजू पाटील हे पिछाडीवर आहेत. अमित ठाकरे माहीम मधून पिछाडीवर आहेत. तर हे महत्वाचे अपडेट्स आता आपण पाहणार आहोत. मनसेचे महत्वाचे उमेदवार पिछाडीवर गेलेले आहेत. अमित ठाकरे, बाळा नांदगावकर त्याचबरोबर राजू पाटील हे सध्या पिछाडीवर गेलेले आहेत. आपण आता जाणार आहोत संदीपकडे. संदीप, अगदी आपण बघतोय मनसेचे जे महत्वाचे नेते आहेत, विद्यमान आमदार पिछाडीवर आहेत. बाळा नांदगावकर शिवडीमधून पिछाडीवर आहेत, तर अमित ठाकरे हे सुद्धा पिछाडीवर माहीमधून पाहायला मिळत आहेत. आणि त्यामुळे दुसरीकडे वरळीमध्ये आदित्य ठाकरे हे आघाडीवर असल्याचं पाहायला मिळत आहेत. संदीप देशपांडे आणि मिलिंद देवरा हे पिछाडीवर वरळीतून पाहायला मिळत आहेत. आदित्य ठाकरे हे विद्यमान आमदार आहेत वरळीमधून. आदित्य ठाकरे 696 मतांनी आघाडीवर आहेत. आघाडी कमी आहे त्यामुळे आपल्याला लक्षात येऊ शकेल की वरळीमध्ये सुद्धा काटेकी टक्कर आहे. करवा मुंब्रा मतदारसंघामध्ये जितेंद्र आव्हाड हे 15,885 मतांनी आघाडीवर आहे. मात्र पहिल्या फेरीपासूनच अजित पवार या ठिकाणी आघाडी घेत आहेत. आपल्यासोबत हे घोषणा देणारे कार्यकर्ते आहेत. स्वाभाविकपणे अजित पवारांच्या नावाने घोषणा देतात म्हणजे अजित पवारांचे कार्यकर्ते आहेत. अपेक्षित होतं तुम्हाला, कारण सगळ्या राज्याचं नाही तर देशाचं लक्ष या मतदारसंघात अपेक्षित 100% होतं. आता तिसऱ्या फेरीमध्ये 12,000पर्यंत लीड आहे. ही 20वी जेव्हा फेरी होईल ते लाखाच्या आसपास 100% लीड राहील. आणि दादा हे पुन्हा बारामतीचं विकासाच्या राजकारणाच्या दृष्टिकोनातून कसे महत्वाचे आहेत हे बारामतीकरांनी दाखवून दिलेलं आहे. अजून साधारणपणे तुम्ही म्हटलं 20 फेऱ्या आहे. युगेंद्र पवार जे आहेत ते पहिल्या फेरीपासून साधारणपणे निम्मी मतं घेत आहेत. शरद पवार स्वतः युगेंद्र पवारांसाठी मैदानामध्ये उतरले होते. त्याचा फारसा परिणाम किंवा अपील बारामतीकरांना झालं नाही. जी इलेक्शन आहे हे अजित पवार आणि युगेंद्र पवार अशा आहे. ही कुठल्याही परिस्थितीमध्ये अजित पवार विरुद्ध शरद पवार अशी बारामतीकरांनी घेतलेली नाही. आणि बारामती आपण बघतोय अजित पवार 11,000 मतांनी आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय. बारामतीची जी टक्कर आहे, लढत आहे ती काका पुतण्यांमध्ये आहे. अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार असा सामना असला तरी अजित पवार आणि शरद पवार असा सामना संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चर्चेत आहे. बारामतीमध्ये पहिल्या फेरीपासूनच अजित पवार हे आघाडीवर आहेत. पोस्टलमध्ये मात्र युगेंद्र पवार यांनी बाजी मारली होती. युगेंद्र पवार पोस्टल मोजणीमध्ये आघाडीवर होते. मात्र पहिल्या फेरीपासून आतापर्यंत तब्बल 11,000 मतांची आघाडी अजित पवारांनी घेतली आहे. तर नांदगाव मधून सुहास कांदे आघाडीवर आहेत. नांदगाव मधून समीर भुजबळ पिछाडीवर जाताना पाहायला मिळत आहेत. समीर भुजबळ यांनी बंडखोरी करत अपक्ष म्हणून नांदगाव मध्ये ते उमेदवारी त्यांनी घेतली आणि त्यानंतर ते आता पिछाडीवर जाताना पाहायला मिळत आहेत.
समीर भुजबळ आणि सुहास कांदे यांच्यामधली जी बाचाबाजी झाली होती, यामुळे सुद्धा त्यांचा मतदारसंघ चर्चेत आला होता. राजू पाटील पिछाडीवर आहेत. अचलपूर मधली एक धक्कादायक बातमी आपण बघतोय. पहिल्या कलांमध्ये बच्चू कडू पिछाडीवर आहेत, कोर्ल्यातून मंगेश कुडाळकर आघाडीवर आहेत, खडकवासला मधून सचिन दोडके आघाडीवर गेल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. या सगळ्या कलांमध्ये आपण बघतोय कल बदलताना दिसत आहेत. औरंगाबाद पूर्व मध्ये इम्तियाज जलील आघाडीवर पाहायला मिळत आहेत. इम्तियाज जलील 31,938 मतांनी आघाडीवर आहेत. अतुल सावे यांना केवळ आपण बघतोय की अतुल सावे हे मागे पडलेले पाहायला मिळतात. इम्तियाज जलील हे आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतात. औरंगाबाद पूर्व मध्ये इम्तियाज जलील, कोणत्या भागातली मतमोजणी सुरू आहे, त्या फेऱ्या सुरू आहेत, यावर सुद्धा काही भागांमध्ये काही मतदारसंघामध्ये आपण बघितलं. आता सध्याच्या घडीला अतुल सावे यांना केवळ 540 मतं मिळाली आहेत. मात्र अतुल सावे हे त्या मतदारसंघातले विद्यमान आमदार आहेत, मंत्री आहेत. एकनाथ शिंदे यांना 5,000 मतांची आघाडी मिळाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे केदार दिघे हे पिछाडीवर आहेत. केदार दिघे आणि एकनाथ शिंदे यांच्यामधला सामना होता. केदार दिघे दिवंगत आनंद दिघे यांचे पुतणे आहेत. नागपूर जिल्ह्यात भाजपनं मुसंडी मारली आहे. 12 पैकी 8 ठिकाणी भाजपचे उमेदवार आघाडीवर असल्याचं पाहायला मिळत आहे. 3 जागी काँग्रेस तर एका ठिकाणी अपक्ष आघाडीवर असल्याचं पाहायला मिळत आहे. नागपूर जिल्ह्यामध्ये भाजपची मुसंडी पाहायला मिळते. लोकसभेला संपूर्ण विदर्भातलं चित्र वेगळं होतं, मात्र विधानसभेला जे कल येताना दिसत आहेत, या विधानसभेच्या कलांमध्ये विदर्भ आणि नागपूर मधलं चित्र काहीसं वेगळं आहे. 3 जागी काँग्रेस तर एका ठिकाणी अपक्ष आहे, तर तब्बल 8 ठिकाणी भाजप या ठिकाणी पहिल्या कलांमध्ये मुसंडी मारताना पाहायला मिळत आहे. नागपूर जिल्ह्यामध्ये भाजपची पहिल्या काही फेऱ्यांमध्ये मुसंडी आहे. तब्बल 12 पैकी 8 ठिकाणी भाजप आघाडीवर पाहायला मिळत आहे. बारामतीमध्ये अजित पवार यांनी 11,000 मतांची आघाडी घेतलेली आहे. चौथ्या फेरीमध्ये आघाडी वाढताना दिसते. चौथ्या फेरी अखेर 15,245 मतांची आघाडी आहे. महायुती 161 वर पोहोचले. आघाडीच्या बाबतीमध्ये महाविकास आघाडी मात्र कमी होताना दिसते, 100 वर आहे. इतर पक्ष 17 ठिकाणी आघाडीवर असल्याचं पाहायला मिळत आहे. माझ्या सहकारी अनुपमा यांच्याकडे जाऊयात अधिक अपडेटसाठी. क्षणाक्षणाला ही आकडेवारी आता बदलत चाललेली आहे. बारामतीमध्ये अजित पवार यांची आघाडी आणखी वाढत चालली आहे. 15,245 मतांचा लीड सध्या अजित पवारांकडे आहे. चौथी फेरी अखेरची ही आकडेवारी आहे. शिवर्थनमध्ये आदिती तटकरे आघाडीवर आहेत. आदिती तटकरे मंत्री आहेत सध्या मंत्रिमंडळामध्ये आणि आदिती तटकरे यांच्या लढतीकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं होतं. शिवर्थनमध्ये आदिती तटकरे आघाडीवर आहेत. 27,670 मतांचा लीड आहे सध्या आदिती तटकरेंकडे. महाराष्ट्राच्या महासंग्रामातल्या सगळ्यात महत्त्वाच्या अपडेट, अचूक आणि वेगवान बातम्या आपण पाहतोय झी24 तासवर. आदिती तटकरे 7व्या फेरीमध्ये 27,000च्या लीडनं आता पुढे आहेत. शिवर्थनमध्ये आदिती तटकरे आघाडीवर आहेत. कोकणामधून काही महत्त्वाच्या बातम्या. इकडे सिल्लोडकडे जाऊया. अब्दुल सत्तार आघाडीवर आहेत. अब्दुल सत्तारांची आघाडी अजूनही कायम आहे. 3ऱ्या फेरीमध्ये अब्दुल सत्तार आघाडीवर. तर 288 मतदारसंघांमधले कल आपल्या हातात आलेले आहेत आणि आता जवळपास 4थी 5वी अशा फेऱ्या अनेक ठिकाणी सुरू झालेल्या आहेत. काही ठिकाणी 7वी फेरी देखील सुरू झालेली आहे आणि मतमोजणीमध्ये सध्या मोठे उलटफेर दिसतात. 160 जागी महायुती आणि 100 जागांवर महाविकास आघाडी आहे. अपक्ष आणि छोटे पक्ष 18 ठिकाणी आहेत. निकालांमध्ये महायुतीची मोठी मुसंडी. या क्षणाची सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी बातमी, महाराष्ट्राच्या महासंग्रामातली मोठी बातमी. मतमोजणीमध्ये मोठे उलटफेर दिसतात. नागपूर दक्षिण पश्चिम मध्ये देवेंद्र फडणवीस आघाडीवर आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे 6,811 मतांचा लीड आहे. दक्षिण पश्चिम नागपूरमधला मतदारसंघ देवेंद्र फडणवीस उमेदवार आहेत, आघाडीवर आहेत. दिंडोशीमध्ये शिवसेनेचे संजय निरुपम हे आघाडीवर आहेत. पहिल्या फेरीमध्ये संजय निरुपम 621 मतांनी आघाडीवर आहेत आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सुनील प्रभू पिछाडीवर आहेत. मोठी बातमी आहे सुनील प्रभू पिछाडीवर. अचलपूरमधून बच्चू कडू पिछाडीवर. सगळ्यात मोठी बातमी, बच्चू कडूंच्या लढतीकडे सगळ्यांचं लक्ष होतं. 6,128 मतांनी ते पिछाडीवर आहेत. अचलपूरमधून बच्चू कडू यांच्या संदर्भातली सध्याची ही धक्कादायक अपडेट आहे. बच्चू कडू हे पिछाडीवर आहेत. ठाणे शहरमध्ये भाजपच्या संजय केळकर यांनी आघाडी घेतली आहे. 3ऱ्या फेरी अखेर केळकर 8,983 मतांनी आघाडीवर आहेत. मनसेच्या अविनाश जाधव यांना केवळ 1,000च्या पुढे मतं मिळालेली आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे राजन विचारे सुद्धा पिछाडीवर आहेत. महत्त्वाची बातमी, संजय केळकर यांची सध्या ठाणे शहरामध्ये आघाडी दिसतेय. अत्यंत चुरशीची लढत आहे. बेलापूरमध्ये गणेश नाईक सध्या आघाडीवर आहेत. 3ऱ्या फेरीमध्ये गणेश नाईक आघाडीवर आहेत.
गणेश नाईक 4693 मतांनी सध्या आघाडीवर आहेत. तिसऱ्या फेरीमध्ये गणेश नाईकांची ही आघाडी दिसून येते. परंपरागत मतदारसंघामध्ये गणेश नाईक, बेलापूरमध्ये भाजप उमेदवार गणेश नाईक आघाडीवर आहेत. महाराष्ट्राच्या महासंग्रामातल्या सगळ्यात अपडेट बातम्या झी 24 तासवर. कणकवलीमधून बातमी, नितेश राणे आघाडीवर आहेत. 5व्या फेरीमध्ये नितेश राणे आघाडीवर आहेत. कोकणातल्या मतदारसंघामध्ये राणे बंधूंची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. नितेश राणेंच्या 11,000 मतांचा त्यांच्याकडे लीड आहे. 5वी फेरी नितेश राणे सध्या आघाडीवर आहेत. या क्षणाच्या मोठ्या बातम्या झी 24 तासवर. नितेश राणे आघाडीवर कणकवलीमधून. 5व्या फेरीमध्ये नितेश राणे आघाडीवर आहेत. तर महाराष्ट्राच्या राजकीय पटलावरची काही दृश्य आपण पहा. 288 मतदारसंघामध्ये 170 जागांवर महायुती, 90 मविया. इम्तियाज जलील यांना सुद्धा आघाडी आहे. अतुल सावे यांच्या संदर्भातली मोठी बातमी, केवळ 540 मतं मिळाली आहेत आणि इम्तियाज जलील यांची विक्रमी आघाडी दिसतीये. कल जरी असले तरी ही आघाडी मोठी आहे. दिंडोशीमध्ये शिवसेनेचे संजय निरुपम सध्या आघाडीवर. पहिल्या फेरी संजय निरुपम 621 मतांनी आघाडीवर आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सुनील प्रभू हे पिछाडीवर आहेत. 3505 मतं सुनील प्रभू यांना मिळालेली आहेत. संजय निरुपम सध्या आघाडीवर आहेत. पहिल्या फेरीमध्ये संजय निरुपम आघाडीवर. औरंगाबाद पूर्वमध्ये इम्तियाज जलील आघाडीवर. इम्तियाज जलील यांच्या संदर्भातली मोठी बातमी, 31,938, जवळपास 32,000चा लीड इम्तियाज जलील यांच्याकडे आहे. सावे यांना केवळ 540 मतं मिळालेली आहेत. छत्रपती संभाजीनगरमधून सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय. औरंगाबाद पूर्व या मतदारसंघात इम्तियाज जलील आणि अतुल सावे, मोठी लढत. संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं होतं आणि मोठा लीड इम्तियाज जलील यांच्याकडे सध्या आहे. 31,000च्या पुढे लीड आहे आणि निश्चितच ही मोठी आघाडी आहे, विक्रमी आघाडी म्हणता येईल. अतुल सावे यांना केवळ 540 मतं मिळालेली आहेत. महाराष्ट्राच्या महासंग्रामातली सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय सध्या. महायुती 170 जागांवर आघाडीवर आहे. मविया 90 आणि इतर अपक्ष आहेत 18 जागांवर. 288 मतदारसंघातले कल आणि त्यात आता ज्या पुढे फेऱ्या सुरू आहेत त्यातले आपण हे महत्त्वाचे कल पाहतोय. औरंगाबाद पूर्वमधनं इम्तियाज जलील यांची मोठी आघाडी, 31,938, 32,000ची ही जवळपास आघाडी आहे. संगमनेरमध्ये बाळासाहेब थोरात अजूनही पिछाडीवर आहेत. काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात आता 7,000 मतांनी पिछाडीवर पडलेले आहेत. निश्चितच संगमनेरमधली ही लढत अत्यंत मोठी, मात्र हा कल तितकाच धक्कादायक आहे. मतमोजणीमधले मोठे उलटफेर आपण पाहतोय आणि या क्षणाच्या एका मोठ्या बातमीसाठी जाऊया थेट श्वेताकडे न्यूज सेंटरमध्ये. अगदी अनुपमा, आणि आताची एक महत्त्वाची बातमी, मतमोजणीमध्ये मोठे उलटफेर आपल्याला पाहायला मिळत आहेत. अनेक धक्कादायक गोष्टी समोर आहेत. आघाडी आणि पिछाडीचे खेळ सुद्धा पाहायला मिळतात. हे सगळे कल आहेत. निकालामध्ये महायुतीची मोठी मुसंडी पाहायला मिळते. आपण पाहतोय मतमोजणीमध्ये मोठे उलटफेर आपल्याला पाहायला मिळतात. 170 जागी महायुतीनं आघाडी घेतलेली आहे. महायुतीने आता सध्या 200 पार गेलेली आहे. निकालामधली आपण ही सिच्युएशन पाहतोय. भाजपने 109 जागांवर मुसंडी मारलेली आहे. शिवसेना 56 जागांवर आघाडीवर आहे. तर महाविकास आघाडी ही 50च्या घरात आहेत. मोठा उलटफेर आपण पाहतोय. हे जे कल येत आहेत आघाडी पिछाडी, यामध्ये आपण मोठे उलटफेर पाहतोय. महायुती 200च्या पार गेलेली आहे. भाजप 109 जागांवर त्यांनी मुसंडी मारलेली आहे. तर शिवसेना 56 जागांवर आघाडीवर आहे. महाविकास आघाडी 50च्या घरात आहेत. विधानसभा निवडणुकीमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने प्रचार झालेला आहे. जनमताचा नेमका कौल कुणाकडे, हा फैसला आज होणार आहे. भाजप 109 जागांवर आघाडीवर आहे. शिवसेना 56 जागांवर आघाडीवर आहे. तर महाविकास आघाडी केवळ 50च्या घरात आहे. महत्त्वाचे अपडेट आपण पाहतोय. निकालामध्ये मोठा उलटफेर आपल्याला पाहायला मिळतोय. महायुती 200च्या पार गेलेली आहे. महायुतीकडे कुठेतरी जनमताचा कौल असल्याचं पाहायला मिळते. अर्थात चित्र अद्याप स्पष्ट झालेलं नाही. दुपारपर्यंत हे चित्र स्पष्ट होणार आहे. पण सुरुवातीचे आताचे जे कल आहेत, दुसऱ्या फेरीचे, तिसऱ्या फेरीचे, त्यानुसार आपण पाहतोय महायुतीचं पारडं सध्या जड आहे. महायुतीकडे सध्या 200 जागांवर ती आघाडीवर आहे. भाजप 109 जागांवर आघाडीवर आहे. तर शिवसेना 56 जागांवर आघाडीवर आहे. तर महाविकास आघाडी केवळ 50च्या घरात आहे. बटेंगे तो कटेंगे, एक ही तो सेफ आहे, असे अनेक मुद्दे भाजपनं प्रचारामध्ये आणलेले होते. आताची महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय. सांगोल्यामध्ये शहाजी बाबू पाटील हे पिछाडीवर आहेत. शहाजी बाबू पाटील यांचं विधान गाजलेलं होतं. त्यांनी शिंदेंना साथ दिलेली होती.
आणि त्यानंतर आपण आता पाहतोय सध्या हे जे अपडेट येतात त्यानुसार सांगोल्यामध्ये शहाजी बाबू पाटील हे पिछाडीवर गेलेले आहेत. तर भाजप महाराष्ट्रामधला सर्वात मोठा पक्ष ठरलेला आहे. भाजपनं 2019ची जी कामगिरी केलेली होती, तर भाजप हा सध्या मोठा पक्ष ठरत आहे. 200च्या पार भाजप गेलेली आहे. या निवडणुकीमध्ये लोकसभेमध्ये हा थोडासा कल हा कमी होता आणि त्यानंतर भाजपनं विधानसभा निवडणुकीमध्ये मोठा जोर लावलेला होता आणि आपण त्यानुसार पाहतोय भाजपनं 109 जागांवर मुसंडी मारलेली आहे. शिवसेना 56 जागांवर आघाडीवर आहे, तर महाविकास आघाडी ही केवळ 50च्या घरात आहे. 50 जागांवर महाविकास आघाडीला सध्या आपल्याला महाविकास आघाडी आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय. आताची महत्वाची बातमी, महाराष्ट्रातला सर्वात मोठा पक्ष कोण ठरलेला आहे, तर तो भाजप ठरलेला आहे. 2019च्या तुलनेमध्ये आत्ताची जी कामगिरी आहे ती सरस असल्याचं पाहायला मिळते. भाजप 2019 मध्ये जी कामगिरी केलेली होती त्यापेक्षा आत्ताची जी कामगिरी आहे ती सरस आहे. कुठेतरी भाजपला यंदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये जनतेनं कौल देत असल्याचं पाहायला मिळते. 2019च्या तुलनेमध्ये जर आता विचार केला तर यंदाची कामगिरी ही भाजपची सरस आहे. महाराष्ट्रामध्ये भाजपनं दमदार कामगिरी केलेली आहे आणि सध्या 109 जागांवर भाजपनं महाराष्ट्रामध्ये आघाडी घेतलेली आहे. 288 मतदारसंघामध्ये सध्या मतमोजणी पार पडते. अनेक फेऱ्या होणार आहेत. दुपारपर्यंत याचं चित्र स्पष्ट होणार आहे. मात्र आता जे कल आलेले आहेत त्यानुसार आपण पाहतोय 2019 पेक्षा भाजपनं सरस कामगिरी केलेली आहे. 109 जागांवर आघाडी घेतलेली आहे. आणि आता पुढच्या अपडेटसाठी आपण जाणार आहोत माझे सहकारी संदीपकडे. अगदी श्वेता, आपण बघितलं, तू सांगितल्याप्रमाणे कलांमध्ये मोठा बदल झालाय. महायुती 200 पर्यंत पोहोचले तर महाविकास आघाडी कमी होऊन 49 पर्यंत पोहोचलेली आहे. त्यामुळे भाजपची दमदार कामगिरी पाहायला मिळते आहे. निकालामध्ये मोठा उलटफेर पाहायला मिळतोय. महायुती 200च्या पार गेली आहे, 204 वर गेली आहे, तर भाजप 111 जागांवर भाजप आघाडीवर आहे, मुसंडी मारताना दिसते. शिवसेना 58 जागांवर, राष्ट्रवादी 35 जागांवर आघाडीवर आहे. आणि या सगळ्यामध्ये जर आपण बघितलं तर महायुती 200च्या पार गेली आहे. निकालांमध्ये आपण बघितलं, कलांमध्ये हा सगळा उलटफेर पाहायला मिळतोय. हे सुरुवातीचे कल जरी असले तरी या सगळ्यामध्ये 3, 4, काही ठिकाणी 5, 6 फेऱ्या सुद्धा झालेल्या आहेत आणि यामध्ये महायुती ही मुसंडी मारताना पाहायला मिळते. भाजप 111 जागांसह राज्यातला सर्वात मोठा पक्ष होण्याच्या दिशेनं वाटचाल भाजपची सुरू आहे. 111 जागांवर भाजपची मुसंडी आहे. भाजपचे उमेदवार 111 जागांवर आघाडीवर असल्याचं पाहायला मिळत आहे. या सगळ्यामध्ये आपण जर बघितलं तर 204 आणि महाविकास आघाडी 66 वर पोहोचले आहे. इतर पक्ष जे आहेत ते 18 जागांवर आघाडी घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यामुळे सुरुवातीचे जे कल होते, 8 वाजता ज्यावेळेला मतमोजणी सुरू झाली होती त्यावेळेला काटेकी टक्कर पाहायला मिळत होती. मात्र तब्बल 2 ते 2.5 तासांच्या मतमोजणीनंतर 5-6 फेऱ्या पुढे झाल्यानंतर कुठेतरी महायुती मुसंडी मारताना पाहायला मिळते. महाविकास आघाडीचा परफॉर्मन्स थोडासा डाऊन होताना पाहायला मिळतोय. हे कल आहेत, अजून अनेक फेऱ्या व्हायच्या आहेत, त्यामध्ये काही कल बदलतायत का? मात्र मोठ्या मतांची जी आघाडी असते ती कुठेतरी तुटली जात नाही पुढच्या फेऱ्यांमध्ये. मात्र जिथं काटेकी टक्कर आहे त्या कलांमध्ये मात्र पुढच्या काळामध्ये बदल होऊ शकतो. मात्र सध्याची जर आपण कल बघितले तर भाजपची मुसंडी आहे. 111 जागांवर भाजप आणि महाविकास आघाडी जर आपण बघितलं तर कमी होताना दिसते. 66 जागी महाविकास आघाडी आघाडीवर आहे. 204 मतदारसंघांमध्ये महायुती आघाडीवर असलेला पाहायला मिळते. अनेक दिग्गजांच्या मतदारसंघामध्ये काटेकी टक्कर पाहायला मिळते. येवल्यामध्ये छगन भुजबळ आता आघाडीवर आहेत, माणिकराव शिंदे पिछाडीवर आहेत. काही वेळापूर्वी हे येवल्यामधून माणिकराव शिंदे आघाडीवर होते. दुसरीकडे वांद्रे पूर्वमध्ये जिशान सिद्दीकी हे पिछाडीवर आहेत. वरुण सरदेसाई आघाडीवर असल्याचं पाहायला मिळत आहे. निकालांमध्ये मोठे उलटफेर पाहायला मिळतात. महायुती तब्बल 204 जागांवर आघाडीवर असताना पाहायला मिळते. शिवसेना 58, राष्ट्रवादी 35 जागांवर आघाडीवर आहे. तर दुसरीकडे आपण बघितलं तर महाविकास आघाडीचा परफॉर्मन्स काहीसा कमी होताना आपल्याला पाहायला मिळतोय. उलटफेरच म्हणावं लागेल, कारण सुरुवातीचे कल वेगळे होते, आता कल वेगळे आहेत. काँग्रेस 19, शिवसेना 19 आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्ष 11 जागांवर आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतोय. पुढची एक महत्वाची आणि मोठी बातमी, ब्रह्मपुरीमध्ये विजय वडेट्टीवार हे पिछाडीवर आहेत. भाजपचे कृष्णा सहारे 3621 मतांनी आघाडीवर असल्याचं पाहायला मिळत आहे. विजय वडेट्टीवार हे काँग्रेसचे महत्वाचे आणि मोठे नेते आहेत, राज्याचे विरोधी पक्ष नेते आहेत आणि त्यांच्या मतदारसंघातच ते आता पिछाडीवर जाताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. कर्जत जामखेडमध्ये रोहित पवार सुद्धा पिछाडीवर गेल्याचं पाहायला मिळत आहे. भाजपचे राम शिंदे आघाडीवर आहेत आणि कर्जत जामखेडचे विद्यमान आमदार रोहित पवार आहेत, ते आता पिछाडीवर जाताना पाहायला मिळत आहेत.
रोहित पवार आणि राम शिंदे यांच्यामध्ये काटेकी टक्कर पहिल्या काही फेऱ्यांमध्ये पाहायला मिळाली, मात्र आता राम शिंदे हे आपली आघाडी कायम ठेवताना आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यामुळे कर्जत जामखेडमध्ये सुद्धा काट्याची टक्कर आपल्याला पाहायला मिळते, तर दुसरीकडे महाविकास आघाडी महायुतीमधली काट्याची टक्कर आता थोडी कमी होताना दिसते, कारण महायुती 200च्या पार पोहोचली आहे। उत्तर महाराष्ट्रामध्ये भाजपनं 18 जागांवर मुसंडी मारली आहे, राष्ट्रवादी काँग्रेस 11 जागांवर आघाडीवर पाहायला मिळते, शिवसेना 9 जागांवर आघाडीवर आहे। उत्तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा आपल्याला महायुती आघाडीवर दिसते, काँग्रेस 5, इतर 3 ठिकाणी आहेत। या सगळ्यामध्ये पुढची एक आता महत्वाची बातमी येते, बल्लारपूरमध्ये सुधीर मुनगंटीवार हे आघाडीवर आहेत। सुधीर मुनगंटीवार 2167 मतांनी आघाडीवर आहेत। यानंतर बघूया पुढच्या घडीची महत्वाची बातमी, रोहित पवार हे पिछाडीवर गेलेले आहेत। भाजपचे राम शिंदे आघाडीवर गेलेले आहेत। कर्जत जामखेड मधले हे कल आपण बघतोय, रोहित पवार पिछाडीवर आहेत। राम शिंदे यांची मागच्या काही फेऱ्यांपासून दमदार कामगिरी आहे, ती तशीच सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे, हे कल आहे। मात्र पुढच्या फेऱ्यांमध्ये काही बदल होतोय का हे बघणं सुद्धा अतिशय महत्वाचं ठरणार आहे। निलेश बारगजे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। निलेश, आपण बघतोय की कर्जत जामखेडमध्ये राम शिंदे आघाडीवर गेलेले आहेत, तर रोहित पवार कुठेतरी पिछाडीवर पाहायला मिळत आहेत। निश्चितच 3 फेऱ्या पूर्ण झालेल्या आहेत आणि या तिसऱ्या फेरी अखेरची मतं मिळालेली आहेत। यामध्ये रोहित पवार यांना 14,249 मतं मिळालेली आहेत आणि राम शिंदे यांना 15,798 मतं मिळालेली आहेत आणि जवळपास 1,549 मतांची आघाडी राम शिंदे यांनी घेतलेली आहे। पहिल्या फेरीपासूनच राम शिंदे थोड्या मतांनी, पहिल्या फेरीमध्ये रोहित पवार हे 288 मतांनी पुढे होते, मात्र दुसऱ्या फेरीमध्ये राम शिंदे यांनी 600 मतांची आघाडी घेतली आणि तिसऱ्या फेरीमध्ये देखील त्यांना आघाडी मिळालेली आपण पाहतोय आणि एकूणच आता 1551 मतांची आघाडी सध्या राम शिंदे यांना असलेली आपल्याला पाहायला मिळते। 1549 मतांची आघाडी असलेली आपल्याला पाहायला मिळते। अगदी पहिल्या 3 फेऱ्या झालेल्या आहेत आणि यामध्ये राम शिंदे आघाडीवर आहेत। अनेक फेऱ्या बाकी आहेत। आपल्याला माहित आहे की जसं मतदान असतंय तशा फेऱ्या असतात आणि त्यामुळे पुढच्या फेऱ्यांमध्ये काही बदल होतोय काय हे बघणं सुद्धा अतिशय महत्वाचं आहे। आपल्या प्रतिनिधींकडून याचे अपडेट घेत राहणार। मात्र सध्याच्या घडीची पुढची एक महत्वाची बातमी आपण बघूया, ती म्हणजे अब्दुल सत्तार 1280 मतांनी पिछाडीवर आहेत। सिल्लोड मतदारसंघातून अब्दुल सत्तार पिछाडीवर असल्याचं पाहायला मिळत आहे। अब्दुल सत्तार हे विद्यमान आमदार आहेत, मंत्री आहेत। सिल्लोड मधून ते अनेक वेळेला त्यांनी प्रतिनिधित्व केलेलं आहे। ते विधानसभेवर सिल्लोड मतदारसंघातून मागच्या अनेक वर्षांपासून येत आहेत, मात्र आता ते पहिल्या काही फेऱ्यांमध्ये पिछाडीवर दिसत आहेत। 1280 मतांनी अब्दुल सत्तार हे पिछाडीवर आहेत। सध्याचं काय कल आहेत महाराष्ट्रातले, महायुती 204, महाविकास आघाडी 47 आणि इतर पक्ष 16 ठिकाणी। कलांमध्ये झालेला हा बदल आपण बघतोय, कशा पद्धतीने कलांमध्ये बदल झाला। सुरुवातीला महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये काटेकी टक्कर पाहायला मिळत होती, मात्र आता कलांमध्ये मोठे बदल झालेले आहेत। कुडाळमध्ये निलेश राणे आघाडीवर गेलेले आहेत। काही वेळापूर्वी निलेश राणे पिछाडीवर होते, मात्र आता ते आघाडीवर गेलेले आहेत। 932 मतांची आघाडी निलेश राणे यांनी घेतलेली आहे। वैभव नाईक हे पिछाडीवर पडलेले आहेत, पण आपण बघितलं तर प्रत्येक फेरी गणिक कुडाळ मधला जो कल आहेत ते बदलताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। पहिल्या काही फेऱ्यांमध्ये वैभव नाईक हे आघाडीवर होते, मात्र आता निलेश राणे हे 932 मतांनी आघाडीवर आहेत। त्यामुळे कुडाळमध्ये सुद्धा काटेकी टक्कर आपल्याला पाहायला मिळते। अतिशय चुरशीची निवडणूक ही कुडाळमधली आपल्याला पाहायला मिळते। यानंतर पुढची एक ब्रेकिंग बातमी, भूम परांड्यातून तानाजी सावंत हे पिछाडीवर पडलेले आहेत। तानाजी सावंत यांच्या विरोधामध्ये असलेले राहुल मोठे 358 मतांनी आघाडीवर आहे। त्यामुळे भूम परांड्यामध्ये सुद्धा कशा पद्धतीनं ही चुरशीची निवडणूक सुरू आहे, चुरशीची मतमोजणी आपण बघतोय, कशा पद्धतीनं ही लढत चुरशीची झाली असेल याचा अंदाज आपल्याला येऊ शकेल। कारण भूम परांड्यामध्ये काही वेळापूर्वी तानाजी सावंत हे आघाडीवर होते, आता तानाजी सावंत हे पिछाडीवर आहेत। राहुल मोठे 358 मतांनी आघाडीवर। आघाडी कमी असली तरी सुद्धा आपल्याला लक्षात येईल की काटेकी टक्कर पाहायला मिळते। दिंडोरीमध्ये नरहरी झिरवळ 15,457 मतांनी आघाडीवर आपल्याला पाहायला मिळत आहे। दिंडोरीमध्ये आपल्याला माहित आहे की दिंडोरीमध्ये पक्षफुटीनंतर आपण बघितलं की कशा पद्धतीनं तिथं राजकीय गणित सगळी बदललेली आहेत। दिंडोरीमध्ये नरहरी झिरवळ यांनी आपली आघाडी पहिल्या काही फेऱ्यांमधून कायम ठेवल्याचं पाहायला मिळत आहे। निकालामध्ये सुरुवातीच्या पासून आतापर्यंत मोठे उलटफेर पाहायला मिळत आहे। भाजपची घोडदौड सुरू आहे। 115 जागांवर भाजप, 156 जागांवर शिवसेना, 34 जागांवर
राष्ट्रवादी आघाडीवर आहे, महाविकास आघाडी अवघ्या 47 जागांवर आघाडीवर पाहायला मिळते. निकालामध्ये मोठा उलटफेर झाल्याचं पाहायला मिळतोय आणि महायुती जी आहे ती आता 200च्या पार गेल्याचं पाहायला मिळत आहे. आणि यानंतर पुढच्या अपडेटसाठी जाऊयात. माझ्या सहकारी अनुपमा माझ्या सोबत आहेत. अनुपमा, महाराष्ट्राच्या महासंग्रामातलं सगळ्यात मोठं चित्र सध्या आपण पाहतोय. महाराष्ट्राचं भवितव्य नेमकं कसं असणार आहे ठरवणारा आजचा दिवस आहे आणि त्यामध्ये चित्र अत्यंत महत्त्वाचं आहे. 115 जागा महायुतीकडे आहेत, मवियाकडे 47 जागा, इतरांकडे 18 जागा, 276 जागांचा हा महत्त्वाचा कल आहे. एकदा पहा हे चित्र. एका नजरेमध्ये महायुती 204 जागांवर दिसते, मविया 47 आणि इतर पक्ष 16 जागांवर. राज्याचं राजकीय भवितव्य काय आहे हे सांगणारं हे चित्र आहे. निकालामध्ये मोठे उलटफेर दिसतात. महायुती 205च्या पार गेली आहे. भाजपनं मोठी मुसंडी मारली. 115 जागांवर भाजप आघाडीवर आहे. शिवसेना 56, राष्ट्रवादी 34 जागांवर आघाडीवर, मविया अवघ्या 47 जागी आघाडीवर आहे. या क्षणाची सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय. वांद्रे पश्चिममध्ये आशिष शेलार यांची आघाडी आहे. पहिल्यापासून आशिष शेलार हे आघाडीवर आहे. 3774 मतांनी शेलारांची आघाडी आहे. शेलार यावेळी हॅट्रिक करणार का याकडे लक्ष होतं. आशिष शेलार यांच्याकडे मोठी आघाडी सध्या दिसते. 3774 मतांची आघाडी.